जय हरी विठ्ठल मंडळी. आज आपण एका फारच भाविक आणि अद्भुत विषयावर बोलणार आहोत. विठोबाच्या मूर्तीच्या डोक्यावर का लावतात माती, ती कोणाची आणि तिचे आध्यात्मिक गूढ काय आहे? स्कंद पुराण, पद्मपुराण, विष्णू पुराण यामध्ये विठोबाच्या डोक्यावर माती लावण्याचा उल्लेख सापडत नाही. मात्र संत परंपरा, लोकश्रद्धा आणि वारीच्या पद्धतीतून आलेली ही परंपरा आहे. संत नामदेव, तुकाराम, एकनाथ यांच्या अभंगांतून आणि वारीतून या धुळीच्या भक्तांच्या पायांची धूळ डोक्यावर घेण्याचा उल्लेख स्पष्ट आहे. ही फक्त साधी माती नाही, तर ती देखील एका भक्ताच्या चरणधुळीची पवित्रता आहे. आता आपण संपूर्ण कथा जाणून घेऊ. विठोबाच्या डोक्यावर माती का लावतात? पंढरपूरच्या विठोबा महाराजांच्या डोक्यावर जो मातीचा ठिपका दिसतो, त्यामागे फार जुनी आणि भक्तिरसाने भरलेली कथा आहे. पूर्वीच्या काळी लाखो वारकरी वारी करून पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी यायचे. त्या काळी सगळे पायात काही न घालता चालायचे, पावसात, उन्हात, धुळीत वाट काढत. तेव्हा एकदा चंद्रभागेच्या काठावर वारीच्या शेवटी काही वारकऱ्याची पावलं धुळीत ओलसर होऊन मातीने माखली होती. हे वारकरी विठोबाच्या मूर्तीसमोर आले. विठोबाच्या चरणांवर माथा टेकवला. तेव्हा संत नामदेव महाराज म्हणाले, देवा, ह्या भक्तांच्या पायांखालीली धूळ इतकी पवित्र आहे की ती तुझ्या डोक्यावर लावायला हवी. विठोबाने स्मित केला आणि म्हणाला, माझ्या भक्तांची धूळ माझ्या कपाळावर असावी, याहून मोठं सौख्य नाही. तेव्हापासून वारी दरम्यान किंवा वर्षभर भक्तांची चरणधूळ चंद्रभागेच्या पवित्र वाळूतली माती गंगाजलात शुद्ध करून विठोबाच्या कपाळावर लावली जाते. या मातीला कपालमुद्रा किंवा भक्तांच्या पावलांखालची चरणधुळी असं म्हणतात. आता आपण संत अभंगातील अर्थ व संदर्भद्वारे जाणून घेऊ. विठोबाच्या डोक्यावर माती का लावतात? संत अभंगातला विचार काय सांगतात? संतांनी देव आणि भक्त यांच्यातील नातं नेहमीच समरसतेचं आणि समता भावाचं मांडलं आहे. संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत सावतामाळी या सगळ्यांनी विठोबाच्या चरणावर भक्तांची धूळ लावणं हेच भक्तीचं सर्वोच्च प्रतीक मानलं. संत तुकाराम महाराज म्हणतात, पाय पडी मज प्रेमे, चरणज माथा घाले, त्या धुळीत खेळे, तुका म्हणे. याचा अर्थ असा होतो की तुकाराम महाराज म्हणतात, भक्तांच्या पायाखालील धुळीने माझं डोके पांघरतो, त्यात माझं जीवन रमतो. संत नामदेव महाराज अभंगात म्हणतात, देवा, तुझ्या भक्तांची धूळ माझ्या मस्तकी लावतो तुला. म्हणजेच बघ, भक्तांच्या चरणातली धूळ देवाच्या डोक्यावर लावायची. यातच भक्तीचा सर्वोच्च भाव आहे. संत नामदेव महाराज अभंगात म्हणतात, देवा, तुझ्या भक्तांची धूळ माझ्या मस्तकी लावतो तुला. म्हणजेच बघ, भक्तांच्या चरणातली धूळ देवाच्या डोक्यावर लावायची. यातच भक्तीचा सर्वोच्च भाव. संत एकनाथ महाराज म्हणतात, माथा ठेवितो चरणी, धुळी होऊनी धन्य. म्हणजेच मी तुमच्या पायांवर डोकं ठेवतो, त्यातील धुळीमुळे मी धन्य होतो. हे अभंग स्पष्ट सांगतात, भक्त हाच देवाचा मुकुट, भक्तांची चरणधूळच देवाच्या माथ्यावर शोभायला हवी. या सगळ्या अभंगांचा विठोबा भक्तीतला अर्थ काय आहे? तर भक्त हाच देवाचा खरा राजा आहे. देव भक्तांच्या चरणधुळीचा मान करतो. भक्तीमध्ये अहंकार झुगारून नम्रता ठेवावी. सर्व भक्त एक समान आहे, उच्च-नीच कोणीही नाही. त्यामुळे पंढरपूरच्या विठोबाच्या डोक्यावर ही माती म्हणजे भक्तांच्या प्रेमाची, नम्रतेची आणि एकतेची ओळख आहे. संत अभंगांमध्ये चरणधुळीचे महत्त्व वारंवार सांगितलं आहे. ही धूळ पाप नष्ट करते, मन शुद्ध करते आणि देवालाही भक्तांच्या पायांची धूळ डोक्यावर घेऊन धन्य व्हावंसं वाटतं. हेच तत्व विठोबाच्या डोक्यावर माती लावणं या परंपरेतून आजही दिसून येतं. यामागील जीवनासाठी संदेश देखील फार सुंदर आहे. नम्रतेचा अभिमान म्हणजेच अहंकाराऐवजी प्रेम, सेवा, श्रद्धा महत्वाच्या. समान भक्ती म्हणजेच उच्च पातळीच्या हित नाही, सर्व भक्त समान. कर्तव्य आणि भक्ती म्हणजेच सेवा ही सर्वोच्च भक्ती. देव भक्तांच्या धुळीतच मुकुट पावतो. या परंपरेत भक्तीचं सर्वश्रेष्ठ स्वरूप आहे. आता आपण बघू भक्तांसाठी काय संदेश दडलेला आहे. माती म्हणजे भक्तांच्या आत्मा,
त्याग आणि भक्ती भावना. या व्हिडिओचा निष्कर्ष आपण थोडक्यात बघू. पंढरपूरच्या विठोबाच्या डोक्यावर जी माती लावली जाते ती फक्त माती नसून संतांचा संदेश, भक्तांच्या प्रेमाची खूण आणि भक्तीमधली नम्रता आहे. भक्तांच्या पायातील धूळ देवाच्या डोक्यावर मुकुटासारखी शोभते, ही भावना या मातीमागे आहे. वारीतही हीच भावना असते. भक्त चंद्रभागेच्या तीरावरून किंवा वारीच्या मार्गावरची माती डोक्यावर लावून नम्रतेचं आणि भक्तीचं प्रतीक जपतात. संत तुकाराम, नामदेव, एकनाथ आणि इतर संतांनी आपल्या अभंगांतून या चरणधुळीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. देव भक्तांपेक्षा मोठा नाही, हेच दर्शवण्यासाठी विठोबा वारक्यांच्या चरणधुळीला डोक्यावर स्थान देतो. ही परंपरा आणि श्रद्धा वारीतून आजही अखंड चालू आहे. या परंपरेतून आपल्याला नम्रता, भक्ती, कर्तव्य आणि सेवा भाव शिकायला मिळतो. देवापर्यंत पोहोचायचे असेल तर अहंकार बाजूला ठेवून भक्तिभावाने नम्र व्हायला हवं. हाच या मातीचा खरा संदेश आहे. थोडक्यात काय तर, देव हाच भक्तांचा राजा आणि भक्त हाच देवाचा मुकुट. ही भावना हाच या परंपरेचा आणि त्या मातीचा खरा अर्थ आहे. ही परंपरा संत परंपरेतून आणि भक्तांच्या श्रद्धेने जपली गेली आहे. याच्या पुराणात थेट उल्लेख नसला तरी भक्ती आणि भक्तांच्या पायांच्या धुळीला देव डोक्यावर घेतो, ही भावना संत अभंगांमध्ये वारंवार व्यक्त झाली आहे. तर मंडळी, तुम्हालाही हा विठोबाच्या भक्तीचा संदर्भ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हरी विठ्ठल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू विठ्ठलाच्या मूर्तीच्या मण्यांच्या माळेचं रहस्य काय आहे. धन्यवाद.